नमस्कार मित्रांनो, गेले काही दिवस तुमच्या मनात हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या युद्धात रोज तुर्कीचं नाव का येत आहे? तुर्की एवढा महत्त्वाचा देश काय? कारण पाकिस्तानमधनं जो काही ड्रोनचा हल्ला भारताविरुद्ध होत आहे, 300हून जास्त ड्रोन भारताने पाडलेले आहेत. जवळपास सगळेच्या सगळे ड्रोन्स हे तुर्कीने पाकिस्तानला पुरवलेले आहेत. जेव्हा भारतीय नौदलाने पाकिस्तानची घेराबंदी करण्यासाठी अरबी समुद्रात नांगर टाकला, तेव्हा तुर्कीची एक अँटी सबमरीन म्हणजे पाणबुड्या उद्ध्वस्त करणारी विनाशिका कराची बंदरात येऊन थांबली. C-130 हे जे मोठं मालवाहू विमान असतं ते देखील पाकिस्तानमध्ये तुर्कीहून आल्याची बातमी आहे. अर्थात तुर्कीचं म्हणणं आहे की आम्ही याच्यात काही पाकिस्तानला काही हे माल भरून किंवा शस्त्रास्त्र भरून पाठवलेली नाही आहेत. पण जे काही आहे ते, आणि भारतानेही पाकिस्तानबद्दल पत्रकार परिषद घेताना रोज, आणि आज संध्याकाळी 6 वाजता एक पत्रकार परिषद आहे, त्याच्यातही उघडपणे तुर्कीचं नाव घेतलेलं आहे. जरी त्याच्यामध्ये चीनची विमानं पाकिस्तान वापरत असला, चीनची क्षेपणास्त्र पाकिस्तान वापरत असला, तरी आत्तापर्यंत भारताने चीनचं नाव उघडपणे घेतलेलं नाही आहे, पण तुर्कीचं नाव उघडपणे घेतलेलं आहे. आणि त्यामुळे मनात हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे की इतना याराना क्यों है? याचं कारण म्हणजे पाकिस्तान हे तुर्कीचं अनवरस अपत्य आहे. आणि कसं ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. आणि या सगळ्याचा संदर्भ भारतावर 200-250 वर्ष राज्य करणाऱ्या मुघलांपर्यंत जातो. कारण जे मुघल आपण म्हणतो ते मुघल हा शब्द मंगोल या शब्दावरनं आलेले आहेत. म्हणजे जे मंगोल टोळ्यांनी भारतावर राज्य केलं त्यातल्याच मंगोल टोळ्या तुर्कीमध्येही राज्य करतात. याचाच अर्थ हे जे मंगोल लोक मध्य आशियात आले आणि तिकडनं उझबेकिस्तानच्या समरकंदहून बाबर भारतात आला, तशाच काही टोळ्या त्याच्यापूर्वी ही सगळी गवताळ पूर्ण पट्टे ओलांडून आज जिथे तुर्की आहे, इस्तंबूल आहे, त्या भागात त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं. कालांतराने त्यांच्यातल्याच एका उस्मान म्हणजे उथमन, नाही तर उस्मान म्हणजे हल्ली दुसरंच काहीतरी समजतात, पण त्यातल्याच एका उस्माननी ओटोमन साम्राज्याचा एका प्रकारे त्याचा पाया रचला. कालांतराने हे ओटोमन साम्राज्य जवळपास इराणपासून ते मध्य युरोपपर्यंत आणि उत्तर आफ्रिकेपर्यंत पसरलं होतं. आकाराच्या दृष्टीने मुघल साम्राज्यापेक्षा मोठं साम्राज्य होतं. आणि त्यावेळेला जगात हीच 2 प्रमुख साम्राज्य होती. एकाच वेळेला एकीकडे ओटोमन किंवा उस्मानचं साम्राज्य आणि दुसरीकडे मुघल किंवा मंगोलांचं मुघल साम्राज्य. आकाराने मुघल साम्राज्य थोडंसं लहान असलं तरी ओटोमन साम्राज्याची लोकसंख्या 2 कोटीच्या आसपास होती आणि भारताची लोकसंख्या त्यावेळेला 25-30 कोटीच्या आसपास असावी. आणि त्यामुळे मुघलांच्या साम्राज्याची लोकसंख्या साधारणतः 20 कोटी तरी असावी. आणि पैशाच्या बाबतीतही भारत 25% अर्थव्यवस्था असल्यामुळे अतिशय महत्त्वाचा देश होता. आणि त्यामुळे या काळात मुघलांनी तुर्कांना म्हणजे ओटोमन साम्राज्याला खलीफ मानायला नकार दिला होता. त्यांनी स्वतःलाच भारताचे खलीफ पद घोषित केलं होतं. कालांतराने मुघल साम्राज्य लयास गेलं. साधारणतः एकाच वेळेला 18व्या शतकाच्या मध्यास म्हणजे सदाशिवभाऊंनी दिल्लीचं तख्त फोडलं आणि त्याच आसपास उस्मानच्या साम्राज्याला म्हणजे ओटोमन साम्राज्याला, अर्थात तेव्हा उस्मान जिवंत नव्हता, पण ओटोमन साम्राज्यालाही तेव्हा उतरती कळा लागली. कारण युरोपमध्ये सगळीकडे राष्ट्रवाद, औद्योगिक क्रांती याच्यामुळे युरोपीय देशांनी तिकडनं ओटोमन साम्राज्याला चेपायला सुरुवात केली. 19व्या शतकाच्या मध्याला अशी अवस्था झाली की 1857मध्ये उठावानंतर जे काही मुघल साम्राज्य शिल्लक होतं, बहादूर शाह जफर या उठावात सहभागी झाला होता आणि त्यामुळे
त्या पराभवानंतर मुघल साम्राज्य अधिकृतरित्या संपुष्टात आलं. त्याला अवकळा लागलीच होती. ते मुघल साम्राज्य मराठ्यांवर अवलंबून होतंच, पण 1857 मध्ये मुघल साम्राज्य संपुष्टात आलं. आणि त्यानंतर जे सगळे दिल्ली आणि रोहिला खंड आणि हा जो सगळा भाग आहे, दुआब म्हणतात, गंगा जमनी तहजीब, गंगा आणि यमुना यांच्यामध्ये राहणारा हा जो भाग आहे सगळा, त्या लोकांच्यात एक आकड होती की आम्ही भारतावर राज्य केलंय आणि हे राज्य करणं हे आमचा दैवी अधिकार आहे वगैरे, अशा प्रकारची त्यांची भावना होती. त्यांना जाणीव झाली की ब्रिटिशांचं राज्य हे 5-10 वर्षांपुरतं राहणार नाहीये, हे फक्त व्यापारी लोक नाही आहेत. आणि ज्या वेगाने भारतीय लोक अर्थात हिंदू लोक ब्रिटिशांची विद्यापीठात शिकून ब्रिटिशांची चाकरी करायला लागून, नोकरी करायला लागून, सिव्हिल सर्वंट त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये जसे शिरतायत ते बघता जेव्हा केव्हा ब्रिटिश जातील तेव्हा हिंदूंचं राज्य या देशावर येईल. आणि त्याच्यामुळे भारतातल्या मुस्लिम समाजात 2 प्रवाह पडले. त्यातला एक प्रवाह जो इस्लामवादी होता, त्यांचं असं म्हणणं होतं की आपण शुद्ध इस्लाम अंगीकारणं सोडून दिलं, आपण भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला, म्हणजे हिंदूंची सगळी विद्या असेल, कला असेल, संगीत असेल, या सगळ्या गोष्टी घेऊन आपण इस्लाम भ्रष्ट केला आणि त्यामुळे आपण शुद्ध इस्लामचं पालन केलं तरच आपल्याला गतवैभव प्राप्त होईल. आणि जो दुसरा वर्ग होता त्याचं असं मानणं होतं, आणि त्याच्यामध्ये सर सय्यद अहमद सारखे लोक होते, म्हणजे ज्यांनी खरं तर 1881च्या आसपासच द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता. आणि त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला जर या देशावर राज्य करायचं असेल तर आपल्याला ब्रिटिशांच्या जवळ जावं लागेल, ब्रिटिशांना हे पटवून द्यावं लागेल की आम्ही इथे अल्पसंख्याक आहोत, म्हणजे अखंड भारतात, आणि आम्ही ब्रिटिशांची जास्त एकनिष्ठ असू शकू, आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला जर मदत केली तर आम्ही तुम्हाला मदत करू. आणि हे 2 प्रवाह, एकीकडे दारुल उलूम देवबंद आणि दुसरीकडे हे मोहम्मडन कॉलेज, म्हणजे नंतर जे पुढे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी झाली, हे 2 प्रवाह निर्माण झाले. पुढे मी खूप पटापट सांगतो इतिहास, कारण आपल्याला वर्तमानात यायचं आहे. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीला या दोन्ही प्रवाहांना एक प्रकारचं साचलेपण आलं, कारण ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा नीतीचा वापर केला. त्यांनी मुसलमानांनाही चुचकारलं, पण जेव्हा गरज आहे तेव्हा त्यांनी हिंदूंनाही चुचकारलं. आणि त्याच्यामुळे हे जे सुधारणावादी होते त्यांनाही वाटायला लागलं की आपल्याला मामा बनवलं. आणि दुसरीकडे ओटोमन साम्राज्य जे शिल्लक होतं त्याच्याबद्दल या इस्लामवाद्यांना प्रचंड अपेक्षा होती. त्यांना असं वाटत होतं की जगातलं एकमेव मुस्लिम साम्राज्य, कारण बाकी सगळ्या जगावर तेव्हा युरोपियन लोकांचा ताबा होता, युरोपियन लोकांचं राज्य होतं. आणि त्यामुळे त्यांना वाटत होतं की भारतात जर पुन्हा एकदा मुघलांचं राज्य किंवा मुस्लिम राज्य स्थापन करायचं असेल तर हे उस्मानचं साम्राज्य भारताला मदत करू शकेल. आणि त्यामुळे त्यांनी, आणि त्याच्यात आपल्या हमीद अन्सारींचे काका आणि इतर मंडळी सगळे, डॉक्टर मुख्तार अन्सारी वगैरे, हे सगळे लोक सहभागी होते. त्यांनी रशिया विरुद्धच्या युद्धात तुर्कीला मदत केली होती. हे कधी 1870-80च्या काळात, म्हणजे त्या काळातल्या या गोष्टी, तेव्हापासूनच हे नातेसंबंध आहेत. आणि त्यामुळे जेव्हा पहिल्या महायुद्धात तुर्कीने ब्रिटिशांच्या विरोधात जर्मनीच्या बाजूने उडी घेतली आणि दोस्त राष्ट्र विरुद्ध तुर्की असा सामना जेव्हा रंगला, तेव्हा या लोकांना भीती वाटायला लागली की आता जर ओटोमन साम्राज्य पराभूत झालं तर आपला आशेचा किरण, जगातलं एकमेव मुस्लिम साम्राज्य नष्ट होईल, आणि मग आपल्याला या देशावर, भारतावर राज्य करण्याचं स्वप्न कायमचं विसरून जावं लागेल. आणि त्यामुळे तुर्कीचा पराभव झाल्यानंतर, त्याचं होत असतानाच त्यांनी ब्रिटिशांकडे पाठपुरावा करायला सुरुवात केली. ब्रिटिशांनी त्यांना थोडंसं आश्वस्त केलं की तुम्ही आमच्या बाजूने लढा, आम्ही तुमच्या बाजूने विचार करू. पण प्रत्यक्षात मात्र पहिल्या महायुद्धातल्या विजयानंतर ब्रिटिशांनी हे तुर्कीचं साम्राज्य फोडण्याचा निर्णय घेतला. याचं कारण म्हणजे रशियात कम्युनिस्टांची क्रांती झाली होती आणि त्यांना भीती होती की हे कम्युनिस्ट सगळे ओटोमन साम्राज्य, तेव्हाही लक्षात घ्या सगळं आजचा पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेचा थोडा भाग आणि तुर्की आहे, हा भाग सगळा ओटोमन साम्राज्याचा भाग होता. आणि त्यामुळे त्यांना भीती रशियाची होती, म्हणून त्यांनी हे साम्राज्य फोडलं. आणि आजचे जे सगळे देश आहेत नवीन, सौदी अरेबिया असेल, इराक असेल, कुवेत असेल, बहारीन असेल, ओमान, UAE, हे जे सगळे देश आहेत, इवन म्हणजे आजच्या याच्यातले काही हे रोमेनिया, बल्गेरिया, ग्रीस या देशांचा काही भाग असेल, सगळेच्या सगळे नाही म्हणणार मी, पण हे या सगळ्या ओटोमन साम्राज्याच्या
विघटनातनं कालांतराने निर्माण झालेले आहेत. आजचा जो तुर्की आहे त्यांना आणखीन तुकडे करायचे होते, पण ते तुकडे ते करू शकले नाहीत. पण त्याच्याकडे मी नंतर येणार आहे. कारण हे ओटोमन साम्राज्य तोडलं जाऊ नये याच्यासाठी भारतातल्या मुसलमानांनी एक छोटेखानी चळवळ उभारली, त्याला खिलाफत चळवळ म्हणतात. या खिलाफत चळवळीला महाराष्ट्रात आपल्या भारताचे बापूजी महात्मा गांधी यांनी प्रचंड पाठिंबा दिला. म्हणजे 100 लोकांच्या चळवळीला 10 लाख लोकांचा पाठिंबा दिला. आणि त्याच्यामुळे या खिलाफत जी कमिटी होती ती खिलाफत चळवळ बनली. महात्मा गांधींचं हे पहिलं आंदोलन, कारण तेव्हा लाल बाल पाल तिघेही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून अस्तंगत झाले होते आणि सगळी सूत्र महात्मा गांधींच्या हातात यायची होती. आणि या खिलाफत चळवळीत इस्लामिक राज्य येण्यासाठी, जगात इस्लामची सत्ता होण्यासाठी भारतीय हिंदूंनी इस्लामसाठी की तुम्ही त्यांना मदत करा, म्हणजे भारतीय मुसलमान आपल्याच देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतील. हा असा सगळा प्रकार होता. मी त्याच्यात शिरणार नाही, कारण आज आपल्याला एकमेकांच्या विरोधात काही वातावरण निर्माण करायचं नाही. आज सगळ्यांना एकत्र राहून आपल्याला भारत पाकिस्तान युद्धात राहायचं, म्हणून मी त्याच्यात फारसं राजकारणात मी शिरणार नाही. पण ते अयशस्वी होणार होतं. तिथे हे जे मोपल्यांचं बंड आणि त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कत्तली झाल्या आणि हे खिलाफतीचं स्वप्न विरलं. पण दुसरीकडे तुर्कीचे तुकडे करायची ब्रिटिशांची आणि फ्रेंचांची जी योजना होती ती देखील अयशस्वी झाली. कारण तुर्कीमध्ये कमाल मुस्तफाच्या नेतृत्वाखाली, तोही अर्थात लष्करी अधिकारी होता आणि त्यांनी तुर्कीची सूत्र हातात घेऊन यंग तुर्क्स, तरुण तुर्क, म्हाताऱ्यासारखं म्हणतो ना आपण, तरुण तुर्क जे म्हणतात ते तिथून आले. ती पार्टी त्यांनी स्थापन केली आणि त्यांनी तुर्कीची सत्ता मिळवली आणि त्यांनी मूलतत्ववादी इस्लामला तुर्कीतनं हद्दपार केलं. तुर्कीमध्ये आधुनिक विचारसरणी, आधुनिक राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महिलांना बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली सार्वजनिक ठिकाणी. तुर्कीची लिपी होती, भाषा तुर्की भाषा होती, पण लिपी अरबी होती, ती बदलून त्यांनी लॅटिन म्हणजे इंग्लिशसारखं लिहायला सुरुवात केली. आधुनिकीकरणाची कास धरली. आणि तेव्हाच हे जे आपल्याकडे ते मोहम्मद अली जिन्ना वगैरे, त्यांना महात्मा गांधींच्या राजकारणामुळे त्यांना वाटलं की आपलं काही आता भारतात राजकारणात चालणार नाही, आणि त्यामुळे त्यांना हा ओटोमन साम्राज्याचा, त्याच्यातनं आधुनिक तुर्कीचं निर्माण करणारा कमाल मुस्तफा त्यांना आपला आदर्श वाटला. म्हणजे भारतातले जे इस्लामवादी आहेत त्यांनाही उस्मानचं साम्राज्य, ओटोमन साम्राज्य, खलिफा हे आकृष्ट करत होतं. जर भारतातले सेक्युलर आधुनिकतावादी मुसलमान होते त्यांना देखील कमाल मुस्तफा आकृष्ट करत होता. आणि त्याच्यामुळे जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा त्यांनी तुर्कीला आदर्श मानून की आपल्याला एक मुसलमानांचं पण एक आधुनिक राष्ट्र तयार करायचं आहे, या भावनेतनं त्यांनी राष्ट्र निर्माण केलं. अर्थात जिनांचं स्वप्न त्यांच्या हयातीनंतरच विरलं. पण तुर्कीमध्ये एका प्रकारे, ज्या प्रकारे लष्कराच्या हातात सगळी सत्ता होती तशा प्रकारची सत्ता पाकिस्तानमध्येही पाकिस्तानच्या लष्कराने ठेवली होती. आणि त्याच्यामुळे पाकिस्तान आणि तुर्की यांच्यामध्ये अतिशय घनिष्ठ संबंध, दोघेही सेंटो या अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या मध्य आशिया आणि मध्य आणि पश्चिम आशियातल्या एका आघाडीचा भाग होते. दोघांचंही एकमेकांशी चांगलं सहकार्य होतं आणि त्याला इतिहासाची किनार होती. कालांतराने खास करून 1980च्या दशकात जेव्हा सोव्हिएत रशियाने 1979-1978 याला अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तान सोव्हिएत रशियाला पराभूत करण्याचं जे प्रमुख केंद्र बनला, तेव्हा त्या याच्यामध्ये सौदी अरेबिया आणि अन्य अरब देश सहभागी झाले. आणि मग पाकिस्तानच्या अरबीकरणाला प्रारंभ झाला आणि सौदीचा वहाबी इस्लाम पाकिस्तानमध्ये आला. आणि त्याच्यातनं पाकिस्तानचा जे आजचं जे जिहादी मानसिकता जी सगळी तयार झालेली, ही सगळी 80च्या दशकात त्याच्यामध्ये जिया उल हक आणि या सगळ्या लोकांमुळे ती झाली. पण कालांतराने म्हणजे 9/11च्या हल्ल्यानंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती यांनाही जाणीव झाली की आपण जे स्वतःची सत्ता अबाधित राखण्यासाठी जी विचारधारा पोचतोय ती आपल्याच मुळावर येते. आणि म्हणून त्यांनी या जिहादी इस्लामला पाठिंबा देणं थांबवलं. आधुनिकीकरणाची त्यांनी कास धरली. आणि मग पाकिस्तानमध्ये जो वहाबी विचारसरणीला मिळणारा फायनान्स, अर्थसहाय्य होतं ते कमी झाल्यावर काय करायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे पडला. आणि अशा वेळेला जगात तुर्कीला पुन्हा एकदा आधुनिक ओटोमन साम्राज्य बनवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे रजीब तय्यब अर्दवान यांची सत्ता 2000 सालापासून ते सत्तेवर आहेत. पण त्या सुरुवातीच्या 5-10 वर्षानंतर ते अधिकाधिक इस्लामवादी बनले आणि त्यांना
सहारा मिळाला तो पाकिस्तानच्या इम्रान खानचा, आणि मग पाकिस्तानचा प्रवास पुन्हा एकदा वहाबी विचारसरणीकडून या सुफी विचारसरणीकडे सुरू झाला. आणि त्यामुळे बघा, पाकिस्तान आणि तुर्की यांच्यातले जे संबंध आहेत ते किती ऐतिहासिक आहेत. ते अखंड भारताच्या काळापासून 1857 पासून खरं तर एक मुघल आणि तुर्की यांच्यामध्ये असलेलं नातं, दोघेही एकाच भागातनं आले होते. आणि त्याच्यानंतर 1857 पासून ते 2025 पर्यंत वेगवेगळ्या संस्था, लष्कर असेल, लोकनियुक्त सरकार असेल, या सगळ्यांमध्ये तुर्कीमधले इस्लामवादी असतील किंवा सेक्युलर राष्ट्रवादी असतील, हे संबंध चांगले राहिले होते. पण गेल्या काही वर्षात, खास करून इम्रान खानच्या काळात, तुर्की आणि पाकिस्तानचे संबंध खूप मोठ्या प्रमाणावर सुधारले. तुर्की, मलेशिया, पाकिस्तान यांनी आखाती अरब देशांना आव्हान द्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं आखाती अरब देशांचे भारताशी संबंध वाढले. आता एका प्रकारे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती भारताच्या जवळ आहेत. पण एक लक्षात घ्या, पाकिस्तानचं सध्याचं जे सरकार आहे ते सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींच्या पाठिंब्याने ते सत्तेवर आलेलं आहे. आणि त्यामुळे हे युद्ध थांबवण्यात जर कोणी महत्त्वाची भूमिका बजावणार असेल तर ते सौदी अरेबिया देखील आहे. पण त्याच्याकडे मी नंतर येईन. या सगळ्यामुळे पाकिस्तानचं लष्कर आणि तुर्कीचं लष्कर यांच्यातले संबंध आहेत ते 1947 सालपासूनचे आहेत. आणि त्यामुळे पाकिस्तानची विमानं असतील, पाकिस्तानची जहाजं असतील, या सगळ्याचं रिपेअर, मेंटेनन्स, आधुनिकीकरण याच्यामध्ये तुर्कीयांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि अर्दवानच्या काळात त्याला एक विचारधारेचंही एक बळ प्राप्त झाले. तुर्की आणि पाकिस्तान एका प्रकारे अतिशय जवळचे देश आहेत. त्याचा प्रत्यय या युद्धातही आपल्याला येत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.